नाही, गाडी ट्रॅक्टर पकडून धरलं होतं. हां मी तलाठी अप्पानं त्यांना. मग हां आम्ही गेले लगेच. हां लगेच गेलो तो ट्रॅक्टर घेऊन यायचं म्हणत होता आमच्यासोबत. आम्ही ट्रॅक्टरला पुढे घेतलं. आमचा पुढे गाडी होती, टू व्हीलर आमच्यासोबत होती. मग त्यानं काय केलं, आमची गाडी ट्रॅक्टरच्या मागे होती. त्यानं जोरात पळवून नेत होता. तर आमच्या टू व्हीलरवर 2 कर्मचारी होते, त्यांना तो उडायचा प्रयत्न करत होता. कुठे झाली घटना? हे खेडी आव्हाना. अच्छा. गिरणा खेडी आव्हाना रोडला. आपल्यासोबत कोण कोण होतंय? तलाठी होते सर, सर्कल होते आमच्यासोबत. काही लागलं वगैरे नाही, काही? कोणाला काही अच्छा, वाहन कोणाचं आहे? तहसीलदार मॅडम. कोण? जळगाव तहसीलदार. नाव? शीतल राज. आणि आपलं नाव? सुरेश महाजन. जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रमाणात वाळू माफिया आणि त्याच्यावर विभिन्न प्रकारचे कारवाई, गुन्हा दाखल असेल या आपले प्रतिबंधात्मक कारवाई असेल, ते मागचे 1-1.5 वर्षमध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये कारवाईंची संख्याचा जर आपण विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई या जळगाव जिल्ह्यात झालेल्या आहे. परंतु या सगळ्या प्रकारच्या कारवाई करताना आपले विभिन्न जो महसुली पथक आहे त्याच्यावर विभिन्न प्रमाणात हल्ला आधी पण झालेला आहे. मागच्या वर्षी 7 अधिकारींवर हल्ला या जळगाव जिल्ह्यात झाला, ज्याच्यामध्ये अपर जिल्हा दंडाधिकारी महोदय पण होते. आणि आज एक दुर्दैव घटना घडली, ज्याच्यामध्ये तहसीलदारांच्या वाहनावर एक वाळू माफिया ज्यावेळी ते वाळू घेऊन जात होते आणि आपली जो पूर्ण टीम आहे देशाच्या धरोहरला वाचवण्यासाठी आपल्या जीवावर खेळताना त्यांनी ज्यावेळी त्या ठिकाणी कारवाई करायला गेले आणि त्यांना सांगितलं की थांबा, ते ना थांबता त्यांनी गाडी काढायला प्रयत्न केले आणि या काढताना त्यांनी आपल्या गाडीला धक्का मारला आणि या पद्धतीमध्ये त्यांनी धक्का मारला की आपले सगळे जो अधिकारी कर्मचारी त्या पथकात होते त्यांच्या जीवाला त्यांनी धोक्यात आणलं. तर या प्रकारे कारवाई झालेला आहे. याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे तहसीलदार जळगाव त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे आणि यामध्ये प्रत्येक प्रकारचे शोध यामध्ये घेण्यात येणार आहे. आणि जळगाव जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हे जो वाळू माफिया विरुद्ध जो आपली कारवाई आहे ते आपण सातत्याने चालू ठेवणार आहे की देशाची जो धरोहर आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का बसू नये. त्याबरोबर आपली जो शासकीय महसूल आहे याच्या माध्यमातून जो गौण खनिजचा जो महसूल आहे 0853 त्याच्यामध्ये 100% मागच्या वर्षी पण 115% वसुली झाली होती. त्याच्यापेक्षा जास्त वसुली यावर्षी आपल्याला करायची आहे आणि आपण ते करणार आहे. आणि कारवाईमध्ये पण आपण थांबणार नाही, क्योंकि ये असामाजिक तत्व जो आहे यदि यांच्यावर आपण कारवाई केलं नाही तो ते विभिन्न इतर प्रकारचे क्राईममध्ये, इतर प्रकारचे गुन्हेगारीमध्ये ते पुढे येतात आणि गुन्हेगारीच्या डरचं वातावरण या जळगाव जिल्ह्यामध्ये ते निर्माण करतात. या ठिकाणी आपण खूप मेहनत करून पोलीस विभागाच्या माध्यमातून खूप मेहनत करून गुन्हेगारी कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्या गुन्हेगारांवर यदि आपण कारवाई नाही केला, धैर्य नाही दाखवला, हिंमत नाही दाखवला तो या सगळ्या गोष्टी आणि याच्या थेट तोटा समाजाला होणार आहे. माझी सर्वांना विनंती यही राहील की आपण ज्यावेळी कुठलंही बांधकाम करत असेल, घरचं बांधकाम असेल या कुठल्याही सामाजिक धार्मिक स्थळचं बांधकाम असेल तर या सगळं बांधकाम करताना माझी आपल्याला विनंती राहील की आपण काळजी घ्या की आपण चोरीच्या वाळू जो आपल्या देशाची धरोहर आहे त्या चोरीच्या वाळू आपण त्या ठिकाणी वापरत नाही, याबद्दल आपण लक्षात घ्या. हे तहसीलदारचं वाहन होता जो एक पथकच्या माध्यमातून त्या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये ना विभिन्न ठिकाणी जो आपलं हे आहे गौण खनिजचा जो निधी आहे त्याच्यामध्ये विभिन्न प्रकारचे पथक या ठिकाणी नेमण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी तलाठी आणि ते सगळे लोक विभिन्न दिवस विभिन्न वेळमध्ये ते पथक जवळपास 24 तास चालू असतो, दिवस रात चालू असतो. प्रत्येक तालुक्यामध्ये हे सगळे पथक चालू असतो आणि ज्यावेळी वाळूची चोरी आणि तस्करीची तक्रार असेल या वाळूची चोरीची प्रमाण वाढलेलं असतं तर त्या टाईममध्ये पथकांची संख्या पण आपण वाढून घेतोय. तर हे पथकवर हल्ला झाली आणि आपण यापुढे याच्यामध्ये आपण प्रयत्न 2 गोष्टीचा मी आज सूचित केलेला आहे की एक डॅश कॅम प्रत्येक वाहनमध्ये आपण लावणार आहे. त्याच्यामुळे जो काही कारवाई झाली त्याच्याबद्दल आपल्याला डायरेक्ट एव्हिडन्स त्याबद्दल आपल्याला मिळून जाईल. विथ ऑडिओ डॅश कॅम आपण लावणार आहे. आणि दुसरं आहे की महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सची डिप्लॉयमेंटचा एक प्रस्ताव आपण मागच्या वर्षी पाठवला होता, ते शेवटी मंजूर झालेलं होतं शासनाकडून आणि त्याची डिप्लॉयमेंटसाठी आपण आता पत्र दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर जसे आपल्याला त्यांचे
आर्म्ड सिपाही म्हणजे शस्त्रधारक सिपाही आपल्याला महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे मिळेल ते पण आपण त्या ठिकाणी उभं करणार. सर यदि बघायला गेलं सर सातत्याने आपण सांगितलं अनेक वाहनांवर धडक होत असते, महसूल कर्मचारी जखमी होतात, पण मात्र महसूल कर्मचारी दरवेळेस स्वतःच कारवाईला जातात, पोलिसांची मदत का घेत नाही? कुठेतरी पोलिसांची मदत घेण्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचं माघार वाटतं आपल्याला. नाही, याच्यामध्ये 3 विभागाला अधिकार आहे याच्यावर कारवाई करण्याची. आरटीओ विभाग जो मोटर व्हेकल ऍक्ट अंतर्गत कारवाई करतात, की हे सगळे जो वाहन आहे ते म्हणजे नियम बाहेर म्हणजे त्यांची रजिस्ट्रेशन असते आणि त्याच्यावर कारवाई आपण करतो. दुसरी गोष्ट जो आहे आपला पोलीस विभाग, की त्यांनी चोरी थांबवणं त्याच्यामध्ये त्यांची पण जबाबदारी आहे. पोलीस विभागाच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी पोलीसचे गार्ड्स मिळतो, परंतु आपल्याला माहिती आहे की जो आपल्याकडे पोलीस बल जो या जळगाव जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहे ते कंटिन्युअस डिप्लॉयमेंटसाठी त्याला काय अडचणी आहे. फॉरेस्टमध्ये लाकड तोडवर कारवाई करण्यासाठी SRPFची डिप्लॉयमेंट या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. जवळपास 30-40 जण SRPF धुळेचे आपल्याकडे उपलब्ध आहे लाकड तोड आणि डिंगच्या चोरीसाठी. तो आता पोलीस विभागाला यामध्ये कंटिन्युअस डिप्लॉयमेंट द्यायला आणि रिझर्व्ह पोलीस बल उपलब्ध करून द्यायला अडचण येत असल्यामुळे त्याच्यामध्ये वेळोवेळी ज्यावेळी ते घाट वगैरेवर रात्रीच्या वेळेमध्ये कारवाई करत असतात, तर नाईट पेट्रोल असेल आणि आपले जो विभाग असेल त्यांच्या माध्यमातून आपण कारवाई घेतो. परंतु कंटिन्युअस डिप्लॉयमेंटसाठी MSF महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स त्याच्या डिप्लॉयमेंट घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो. पण सातत्याने ह्या घटना घडत असतात, पण महसूल पोलिसांना घेऊन का नाही जात? दरवेळेस स्वतःच ते कारवाईला जातात आणि यामुळे अनेकदा हल्ले झालेले. पण यदि पोलिसांना घेऊन गेलं तर होऊ नाही शकत असं वाटतं का आपल्याला? नाही, असं काही नाही. पोलिसांची पण मदत आपल्याला वेळोवेळी मिळतोय. म्हणजे ज्यावेळी हल्ले झाले त्याच्यामध्ये कदाचित पोलीस आपल्या सोबत नसेल, परंतु पोलीसची रेग्युलर डिप्लॉयमेंट आहे आणि आपल्याला माहिती आहे की पोलीस विभागांकडे म्हणजे एवढे प्रकारचे केसेस, त्यांचे इन्व्हेस्टिगेशन, लॉ अँड ऑर्डर, बंदोबस्त, इतर प्रकारच्या गोष्टी असल्यामुळे रेग्युलर कंटिन्युअस डिप्लॉयमेंट या वाळूच्या विषयामध्ये त्याला पण देणं अशक्य आहे. जसे फॉरेस्टच्या क्षेत्रामध्ये आपण SRPF घेतलेला आहे, त्यासारखा महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स आपण वाळूसाठी घेण्याचा प्रस्ताव केला होता. त्याच्या मान्यता राज्य सरकारकडून घेतलेली आहे. आता डिप्लॉयमेंटच्या वेळ आहे, त्या डिप्लॉयमेंटसाठी पाठपुरावा चालू आहे. सर, आपलं महसूल पथक प्रत्येक वेळी शहराच्या बाहेर कारवाई करते, परंतु प्रत्येक चौकाचौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. शेकडो वाहनं आता जरी सर आपण कुठे हे केलं तर आता सुद्धा शेकडो वाहनं हे प्रत्येक चौकातून जाताना दिसतात, परंतु महसूल प्रशासन हे चौकात कारवाई न करताना शहराच्या बाहेर कारवाई करतात. नेमकं हे का सर? नाही, त्याच्यात 2-3 भाग आहे. नंबर 1 आहे की ज्यावेळी आपण कारवाई करतो ते आपल्याकडे जो पॉइंट ऑफ कारवाई आहे ते ज्यावेळी ते कुठल्याही वाळू गटतून बाहेर अगर पडत असेल त्या ठिकाणी आपल्याला कारवाई करणं अपेक्षित आहे. बिकॉज आपला जो पॉइंटवर महसूल बुडवतो ते वो पॉइंट आहे ज्या ठिकाणी आपला वाळू जो आहे ते एक जो 7-12चा गट आहे तिथून बाहेर पडतात. तर त्या पॉइंटवर आपली उपस्थिती आणि फ्लाइंग स्क्वॉडची उपस्थिती होणं अपेक्षित आहे. तर नंबर 1 हा विषय. दुसरी गोष्ट आपण जे म्हटलं की होल सिटी नेटवर्क हा ते जळगाव शहर पोलीसकडे उपलब्ध आहे आणि जळगाव शहर पोलीसच्या माध्यमातून त्याला पण असा वेळोवेळी सूचना पण देण्यात आलेल्या आहे की त्याच्या जो सीसीटीव्ही फुटेज असेल ते विभिन्न चौकामध्ये त्याच्यामध्ये यदि कुठलेही कॉग्निझेबल ऑफेन्स त्यांना दिसत असेल, कॉग्निझेबल ऑफेन्सचा अर्थ आहे की कुठलेही असा जसं चोरी झालेला असेल आणि त्याला दिसत असेल की भाई हे कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, तो त्यांच्यावर त्याला सर्च अँड स्टॉप सीझरचा अधिकार आहे. तो त्याला पण हा अधिकार आहे आणि त्यांची पण सूचना वेळोवेळी त्यांना देण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण कारवाई करतोय आणि याच्यावर आपण जॉईंट ऍक्शन पण पोलीसच्या माध्यमातून पण वाढवून घेणार.